नमस्कार मंडळी, आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची टाकून अगदी चटपटीत तोंडाला चव येणारी रेसिपी बनवणार आहोत. अगदी भाजीला काही नसलं ना तरीसुद्धा तुम्ही ह्या मिरच्या बनवून 2 ते 3 चपात्या अगदी पोटभर खाऊ शकतात. तर चला मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया. तर सगळ्यात आधी आपण पोपटी रंगाच्या या अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर तुम्ही जास्त तिखट खात असताना तर मग थोडी तिखट मिरची घेतली तरी चालेल किंवा मग अजून फिकट मिरची घेतली तरीसुद्धा चालेल. तर ही मिरची जास्त तिखटही नसते आणि खूप फिकटसुद्धा नसते. तर 10 ते 12 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या हिरव्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने हिरव्या मिरचींच्या 2 फोडी करून या फोडींनासुद्धा अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडच्या ज्या मिरच्या आहेत ज्या लहान असतील ना तर फोडी करण्याची गरज नाही. फक्त आतमध्ये एक चाकूने अशा पद्धतीने एक चीर पाडून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की मिरच्या छान प्रकारे शिजतात आणि चवसुद्धा भारी येते. तर या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या 2 फोडींनी कापून त्यामध्ये अशा पद्धतीने चाकूने कापून घेतलेला आहे. आता ह्या मिरच्या एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि ह्या मिरचीवर आपण अर्धा चमचभर मीठ टाकूया. या मिठामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकून वरून झाकण ठेवून या मिरच्या 3 ते 4 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवूया. त्यामुळे काय होतं की मिठाचं पाणी या मिरचींमध्ये छानसर मुरतं आणि मिरच्या जास्त तिखट असेल तर यामधील तेवढाही तिखटपणा निघतो आणि मिरचींना छानसर चव येते. आता झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटासाठी या मिरच्या बाजूला ठेवूया. तोपर्यंत एका कढईमध्ये आपण 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवूया. जर तुम्ही मिरच्या जास्त घेत असताना तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकतात आणि कमी मिरच्या घेतल्या तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवली तरीसुद्धा चालेल. परंतु इतपत ठेवा की मिरच्या छानसर त्या पाण्यामध्ये शिजतील. आता झाकण लावून हे पाणी छानसर अगदी उकळी येईपर्यंत असंच गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मिरच्यासुद्धा छान मिठाच्या पाण्यामध्ये मुरलेल्या आहेत. आता या मिरच्या याच मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. मिठाच्या पाण्यामुळे मिरचीमधील थोड्याफार ज्या तिखट बिया असतील ना त्यासुद्धा निघतात आणि मिरचीमध्ये छानसर एक चव येते आणि थोड्याफार जर कोमेजलेल्या मिरच्या असतील ना तर मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर अगदी ताज्या मिरच्या होतात. आता हे मिरच्या आपण एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत. तोपर्यंत पाणीसुद्धा मस्त असं उकळलेलं आहे. या उकळत्या पाण्यामध्ये 1 चम्मचभर मीठ टाकूया. मीठ आपण अगोदरसुद्धा मिरचीमध्ये टाकलं होतं ज्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये मिरची छानसर मुरलेली आहे. त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये अगदी बेतानच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये 2 चम्मचभर तेल टाकूया आणि या उकळत्या पाण्यामध्येच मिरच्या टाकून देऊया. मिरचींची छान चव येण्यासाठी चव बॅलन्स राहण्यासाठी आपण इथे अर्धा चम्मचभर साखर टाकणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल की साखर टाकल्यामुळे ही रेसिपी गोड होईल तर अजिबात असं होणार नाही. उलट जी मिरचीची चव आहे, तिखटपणा आहे तो अगदी बॅलन्स राहण्यासाठी इथे आपण साखरचा वापर केला आहे. आता या मिरच्या छानसर या पाण्यामध्ये बुडवून देऊया आणि झाकण लावून 15 ते 16 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर या मिरच्या आपण शिजवून घ्यायच्या आहेत. अगदी पाणी आटेपर्यंत आपण गॅस चालूच ठेवायचा आहे आणि पाणी आटल्यानंतर आपण ही रेसिपी बघणार आहोत. अधूनमधून थोडी चाळून दिली तरीसुद्धा चालेल. आता 15 मिनिटापर्यंत आपण गॅस असाच मीडियम फ्लेमवर चालू दिला आहे आणि बघा मस्त अशा मिरच्यासुद्धा या पाण्यामध्ये शिजलेल्या आहेत. मिरची पूर्णपणे व्यवस्थित कोरडी झाली आहे. फक्त अगदी 1 ते 1.5 चम्मचभर पाणी उरलेलं आहे. पूर्ण पाणी आटलेलं आहे. पूर्ण पाणी आटल्यामुळे या मिरचीला अतिशय छान चव आली आहे. पूर्ण पाण्याची जी चव आहे ती या मिरचीमध्ये व्यवस्थित मुरलेली आहे आणि मिरचीचा रंगसुद्धा छानसर बदललेला आहे. या मिरचींना आपण तेल पानाच्या मिरच्यासुद्धा म्हणू शकतो. या ज्या मिरच्या आहेत ना आपण वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर सर्व करू शकतो. अगदी चवदार आणि मस्त अशी ही मिरची बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भाजी डायरेक्टली विसरणार आणि रोज ह्याच मिरच्या बनवून खाणार. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी बनली आहे, तुम्हाला आवडली की नाही. मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आता या मिरचीचं जे पाणी आहे ना ते अजिबात फेकून देऊ नका. मिरचींवरूनच आपण हे पाणी अशा पद्धतीने सर्व करणार आहोत. मिरच्या अगदी 2 ते 3 दिवसापर्यंत अजिबात खराब होणार नाही. फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर 7 ते 8 दिवसापर्यंत या मिरच्या छान टिकतात. नुसत्या तेलामध्ये तळलेल्या मिरच्या बनवण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने तेल पाण्याच्या मिरच्या एकदा नक्की बनवून बघा आणि मग सांगा. 2 ते 3 चपात्या तुम्ही नक्कीच पोटभर आरामात खाणार, अगदी भाजीशिवाय. तर आता भेटूया पुढच्या अशा छान, मस्त, टेस्टी आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. थँक्यू.